गंमत आहे, ॲसेट आणि लायबिलिटीज. ज्यावेळी फायनान्शियल लिटरसी आपण शिकतो त्यावेळी ॲसेट आणि लायबिलिटी हा शब्द खूप वेळा येतो. ॲसेट म्हणजे नेमकं काय? तर ॲसेट म्हणजे जे काही तुम्ही ठेवलेली वस्तू आहे त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी उत्पन्न येत राहतं, त्याला म्हणायचं ॲसेट. आणि लायबिलिटी म्हणजे काय? तर ज्या वस्तूचा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो, तुमच्या खिशातनं पैसे जातात, त्याला म्हणलं जातं लायबिलिटी. आणि ह्यामध्ये एक गमतीशीर प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की जर तुम्ही एफडी केलेली असेल तर त्याला तुम्ही ॲसेट म्हणणार का लायबिलिटी म्हणणार? ऑब्व्हियसली प्रत्येकजण ॲसेटच म्हणणार, कारण त्यातनं मला 6% उत्पन्न मिळतंय. पण एक गमतीशीर गोष्ट सांगतो की गेल्या 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक लेडी क्लायंट आली आणि तिच्याकडे एफडी होती आणि ती बोलता बोलता तिने सांगितलं की माझी 1 लाखाची एफडी आहे आणि ती चालू आहे. मग मी तिला विचारलं किती टक्के व्याजदर? तिने सांगितलं 6% व्याजदर. आणि गंमत अशी की तिच्या घरामध्ये काहीतरी तिला अडचण आली म्हणून तिने 1 लाखाच्या एफडीवर 10% व्याजदराने लोन घेतलं. आता मला सांगा बरं, ही जी एफडी आहे ती ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? आता ही ॲसेट न राहता लायबिलिटी झालेली आहे, लक्षात घ्या. कारण ज्याला 6% वार्षिक व्याजदर मिळणार असं ती म्हणतीये, त्याच पैशासाठी तिने 10% व्याजदराने बँकेकडनं पैसे घेतलेत. म्हणजे 4% व्याजदर ती बँकेला भरतीये, म्हणजे तिच्या खिशातनंच 4% पैसे जाणार आहेत. त्यापेक्षा एफडी मोडणं कधीही चांगलं झालं असतं. रिझन हे की जर तुम्हाला 6%ची एफडी आहे, व्याजदर देते आणि तुम्ही 10% बँकेला भरत असाल तर दॅट इज द निगेटिव्ह ॲसेट, ज्याच्यासाठी तुमच्या खिशातनं 4% जाणार आहेत, म्हणजे ती लायबिलिटी झाली. त्यामुळे हे नीट लक्षात घ्या. आणि फायनान्शियल लिटरसीमध्ये नियम पाळा की जे काही तुम्ही करता आहात त्यामध्ये तुम्ही किती पैसे टाकताय, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती मिळत आहेत, ह्याचं नीट कॅल्क्युलेशन करायला शिका. थँक्यू.